करिता स्वामी सवेवाद अधिक अधिक आनंद असावा तो धर्म असावा तो धर्म मग सा हो जाते वर्म करिता स्वामी सवेवाद अधिक अधिक आनंद वदेवाग्देवी तुका विठ्ठली गौरवी करिता स्वामी सवेवाद अधिक अधिक आनंद विठ्ठल समागत्यदिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जियो धरार्थावतारम कलाकांकतेजो धिकामोधिवक्त्रम खलानीशवादा पनोदार्यदक्षम समाधीस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम्
नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवाची ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा करिता स्वामी सवेवाद अधिक आनंद प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक नियंता परमपिता जगाचा चालक मालक असणारा भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा की ज्याच्या सत्तेनं हे संपूर्ण विश्व चालतं गतीर भरता प्रभू साक्षी निवासः शरणम सुहृद प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम किंवा म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राण हाले जो जगात जाईताती वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता वृक्षाचं पान देखील ज्याच्या सत्तेशिवाय हालू शकत नाही असा सत्ताधीश भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा आणि अशा या भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे लाडके आणि लढीवाळ भक्त असणारे जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा सेवेचं महत्व सांगणारा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेकरता विठ्ठल विठ्ठल सेवेचं महत्व सांगणारा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता घेण्याचं कारण की ज्या निमित्ताने आज आपल्या या पुण्य पावन नगरीमध्ये या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे श्री परमपूज्य गुरुवर्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज तसेच हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज शास्त्री हरिभक्त पारायण जालिंदर महाराज शिरोळे यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह खऱ्या अर्थाने आज या सप्ताहाचा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा करण्याची योग संधी ज्यांच्यामुळे प्राप्त झाली ते आपल्या गावातील सर्वजण या ठिकाणी संयोजक आयोजक मंडळी असतील सर्वांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत पोहोच झालेली आहे खऱ्या अर्थाने प्रथमतः तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होते आणि विशेष म्हणजे आपल्या सप्ताहासाठी झटणारे आतोनात प्रयत्न करणारे आपल्या गावातील सर्वजण कार्यकर्ते असतील या सर्व कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रथमतः त्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होते पहिला नमस्कार करते त्या भगवान परमात्म्याला ज्यांनी ही सृष्टी बनवली पहिला नमस्कार करते त्या भगवान परमात्म्याला ज्यांनी ही सृष्टी बनवली दुसरा नमस्कार करते माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला अनमोल असा जन्म दिला
तिसरा नमस्कार करते माझ्या गुरुवर यांना, ज्यांनी मला अनमोल अशी विद्या दिली. आणि चौथा नमस्कार करते तुम्हा सर्वांना, ज्यांनी ही कीर्तन रूपी सेवा करण्याची संधी दिली. विठ्ठल विठ्ठल. अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन, प्रयोजन या ठिकाणी आपल्या सर्व ग्रामस्थांचं, आपल्या गावाचं असतं. खऱ्या अर्थाने कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि खरं सांगायचं झालं म्हटलं तर मागच्याही वर्षी तुमच्या गावामध्ये मी सेवेकरता आले होते, पण मला काही कारणास्तव थोडासा उशीर झाला होता. पण ह्या वर्षी थोडंसं लवकरच आले. तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी माझ्या कीर्तनाला उपस्थित गंधर्वासारखे गाणारे या ठिकाणी हरिभक्त पारायण भजन सम्राट सुभाष दादा वानखेडे पुरकर हिंगोली हे देखील आहेत. त्यांच्या देखील चरणी या ठिकाणी नतमस्तक होते. हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज जाधव हिंगोली ते सुद्धा आहेत. त्यांच्या देखील चरणी या ठिकाणी नतमस्तक होते. हरिभक्त पारायण रमेश महाराज मोरे, हरिभक्त पारायण दत्ता महाराज ते देखील आहेत. त्यांच्या देखील चरणी या ठिकाणी नतमस्तक होते. तसेच चंद्र सूर्यासारखे वाजवणारे हरिभक्त पारायण विजय महाराज शिंदे, साईनाथ महाराज राहुलवाड आळंदी या ठिकाणी ते देखील आहेत. त्यांचे देखील चरणी या ठिकाणी नतमस्तक होते. खऱ्या अर्थाने गंधर्वासारखे गाणारे, चंद्र सूर्यासारखे वाजवणारे, परीक्षितीसारखे ऐकणारे तुम्ही सर्वजण, फक्त आता सांगणारा शुकाचार्य नाही एवढं ध्यानात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. अतिशय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांना ज्यांची साथ लाभलेली आहे आणि गोड ज्यांचं गायन आहे, गोड मृदू ज्यांचं वादन आहे, असे या ठिकाणी गायक वादक मंडळी या ठिकाणी साथसंगतीसाठी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्या देखील चरणी या ठिकाणी वंदन करते. तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी या ठिकाणी वंदन करते. माझा आवाज तुमच्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचणारे आमचे माऊली शिष्टीमौली दादा असतील, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर त्यांची शिष्टीम आहे. त्यांच्या देखील चरणी या ठिकाणी नतमस्तक होते. आता कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा व्यक्त करते आणि तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. आता पहिला प्रश्न असा निर्माण होतो की कोण जगद्गुरु तुकोबाराय? तर ऐका महिला मंडळ, अतिशय कमी वेळामध्ये गोड चिंतन मी तुम्हाला देणार आहे. फक्त सर्वांनी लक्षपूर्वक ऐका, एक चित्ताने ऐका, म्हणजे मला काय सांगायचे ते तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. आता पहिला प्रश्न असा निर्माण होतो की कोण जगद्गुरु तुकोबाराय? तर ऐका, जे देवाला बोलायला लावतात ते जगद्गुरु तुकोबाराय. अजून जरा सोप्या भाषेमध्ये करून सांगते तुकोबारायांची व्याख्या. दुपारी 12:30 वाजता ज्यांनी काठीने मारलं त्यांना संध्याकाळी कीर्तनात आणून उभा केलं ते जगद्गुरु तुकोबाराय. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, तब्बल 13 दिवस ज्यांनी गाताही पाण्यामध्ये तरंगत ठेवली ते जगद्गुरु तुकोबाराय. आणि एकुलत्या एका मुलीचा हट्ट पुरवण्यासाठी ज्यांनी नंदीचं दूध काढलं ते जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांची उंची सांगत असताना महाराज सांगतात की अनु या थोकडा आणि तुका आकाशा एवढा. आकाशापेक्षा मोठी माझ्या तुकोबारायांची उंची आहे. तुकोबारायांना पाहिलं तर इकडे यमाची नुसती दातखिळी बसत होती. महाराज तुकाराम तुकाराम तुकाराम
की तुकाराम नाम घेता कापे यम. अधिकार संपन्न माझे जगद्गुरु तुकोबराया आजच्या अभंगातून सेवेचं महत्व सांगतात. आता ऐका महिला मंडळ, कोणताच माणूस आयुष्यामध्ये सेवा केल्याशिवाय मोठा होत नाही. कारण अगोदर सेवा आणि मग नंतर मेवा हा सोपा शब्द आहे. म्हणजे सेवा केल्याशिवाय माणूस आयुष्यामध्ये मोठा होत नसतो. पण महाराज म्हणतात की सेवा करत असताना कशी सेवा करायची, ज्याची खरी सेवा आणि त्याच्या भय काय जीवा. ज्ञानोबरायांना प्रश्न केला, ज्ञानोबराय आम्हाला ज्ञान मिळवायचंय, काय करावं लागेल. ज्ञानोबराय म्हटले, हे बघा, ज्ञान मिळवण्यासाठी तू दुसरं तिसरं काहीच करू नको, फक्त मोकळ्या मनाने सेवा कर. जे ज्ञानाचा पुरवठा ते तर सेवा हा दारवंठा. अर्जुना, सेवा नावाचा उंबरटा ओलांडल्याशिवाय तुला ज्ञानाचं घर प्राप्त होणार नाही. मग इथं कीर्तन करणं सेवा आहे, मृदुंग वाजवणं सेवा आहे, टाळ वाजवणं सेवा आहे, माईक सिस्टीम लावणं सेवा आहे, शूटिंग करणं सेवा आहे, आणि अंतकरणापासून मोकळ्या मनाने कीर्तन श्रवण करणं ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे. विठ्ठल मग सेवा ही कुणी कुणाची करायची तर ऐका, महिला मंडळ तुम्ही तुमच्या नवऱ्याची सेवा करायची. रोज ते बाहेरून आल्याच्या नंतर तुम्ही त्यांचं दर्शन घ्यायचं, त्यांच्या पाया पडायचं. तुम्ही म्हणता महाराज आम्ही रोज पाया पडू, पण त्यांचे पाय जर सापडत नसतील तर जाऊ द्या, त्यांचं पाप त्यांना, तुमचं पुण्य तुम्हाला. तुम्ही तुमची सेवा करायची, सोडायची नाही. मग सेवा ही कुणी कुणाची करायची तर विद्यार्थ्यानं गुरुजींची करायची, भक्तानं देवाची करायची, लेकरानं आईची करायची, आणि त्या ठिकाणी शिष्यानं गुरूंची करायची. ही सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल मग जीवन जगत असताना श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवजींची आराधना करतो. ही सुद्धा आपल्या अंतकरणामध्ये असलेली खरी सेवाच आहे मायबाप. कारण आपल्या या वारकरी संप्रदायाचं दैवत जरी भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा असेल, तरी पण वारकरी संप्रदायाचं मूळ दैवत हे भगवान शिवजी आहेत. म्हणून तर शिव भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. म्हणून या भारत देशाचा जर आपण विचार केला तर या भारत देशामध्ये आपल्याला 12 ज्योतिर्लिंग पाहायला भेटतात, 7 मोक्षपूर पाहायला भेटतात, आणि खऱ्या अर्थाने शास्त्रामध्ये असं वर्णन करून सांगितले की जो कोणी पुरुष सकाळ संध्याकाळ या 12 ज्योतिर्लिंगांचं स्मरण करतो, खऱ्या अर्थाने त्याचं 7 जन्माचं पाप हे नष्ट होऊन जात असतं. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय विश्वनाथांना उद्देशून पत्र लिहितात. काय पत्र लिहितात की मी अनाथ आहे, मी अपराधी आहे आणि मी गरीब आहे. तुम्ही सर्व विश्वाचे स्वामी आहात. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. विठ्ठल विठ्ठल पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये आमच्या महिला मंडळ भगवान शिवजींची आराधना करतात. ही सुद्धा त्यांच्या अंतकरणामध्ये असलेली भगवान शिवजींविषयी खरी सेवा आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये खरी सेवा होती ना महाराज. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात की ज्याची खरी सेवा आणि त्याच्या भय काय जीवा. खरं सांगायचं म्हटलं तर जगद्गुरु तुकोबरायांनी आयुष्यभर परमार्थ केला. एवढा परमार्थ केला. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा लोकांनी पाण्यामध्ये टाकला, आणि पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर काही लोकांना दुःख झालं आणि काही लोकांना आनंद झाला. आता गावामध्ये सगळ्याच क्वालिटीचे माणसं असतात, आणि जिथं सगळ्या क्वालिटीचे माणसं असतात त्याला गाव असं म्हणतात. मग तुकोबरायांचा गाथा लोकांनी पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर काही लोकांना दुःख झालं आणि काही लोकांना आनंद झाला. जिजाबाई जगद्गुरु तुकोबरायांच्या जवळ आल्या, महाराजांना सांगतात, महाराज गाथा लिहिला तुम्ही, पाण्यात टाकला रामेश्वर शास्त्रींनी आणि रडते मी. त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आवले तू नेमकं रडते का बाबा, मला हेच कळत नाही. गाथ्यात काय तुझं वर्णन आहे का?
नाही मग काय कर आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यास सर्व आहे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यास सर्व आहे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यास सर्व आहे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यास सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको भेद करू कोणत्या गोष्टींचा प्रतिलक्ष्मी सदा नसते नको भेद करू कोणत्या गोष्टींचा प्रतिलक्ष्मी सदा नसते तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा प्रतिलक्ष्मी सदा नसते नको खेद करू कोणत्या गोष्टीचा प्रतिलक्ष्मी सदा नसते महाराज सांगतात की आवडीने भावे हरी नाम घेसी आणि तुझी चिंता त्यासी सर्व आहे आवडीने भगवान परमात्म्याचं चिंतन कर आवले रडू नको डोळे पुस आता ऐका प्रसंग जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा लोकांनी पाण्यामध्ये टाकला त्यावेळेस भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेला विनंती करतात रुक्मिणी अगं गाथा लोकांनी पाण्यामध्ये टाकलाय पण तुला जलदेवतेच्या स्वरूपानं पाण्यामध्ये मुक्काम करावा लागेल आणि 9 महिने 9 दिवस आई जशी आपल्या बाळाला पोटाशी वागवते तसा 13 दिवस रुक्मिणी मातेने गाथा पोटाशी वागवला एक अक्षर सुद्धा भिजू दिलं नाही निसर्गाच्या नियमाविरुद्ध घडलं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा हा जशाच तशा बाहेर निघाला जई दगडासहित वह्या आणि तार येल्या जैशा लाह्या हा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा का होता तर जगद्गुरु तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना नुसती सेवा नव्हती खरी सेवा होती आणि ज्याच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याविषयी अंतकरणामध्ये खरी सेवा असेल त्याला यमाची सुद्धा भीती नसते अभंगाचं पहिलं चरण ज्याची खरी सेवा ज्याची खरी सेवा ज्याची खरी सेवा ज्याची खरी सेवा Bye.
सांगतात की ज्याची खरी सेवा आणि त्याच्या भय काय जीवा. मग जीवन जगत असताना जगद्गुरु तुकोबरा यांच्या आयुष्यामध्ये खरी सेवा होती. अजून कोणाच्या आयुष्यामध्ये खरी सेवा होती तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यांच्या आयुष्यामध्ये खरी सेवा होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना खरी सेवा होती. मायबाप जिजाऊ मातेच्या आयुष्यामध्ये खरी सेवा होती. पण महाराज म्हणत नाही की ज्याची सेवा. महाराज काय म्हणतात की ज्याची खरी सेवा. कारण देवाने मला काहीतरी द्यावं म्हणून देवाला अनेक जण नारळ फोडतात. पण भगवंता मला काहीच नको, फक्त तूच सुखी राहा असं म्हणून नामदेव महाराजांनी जे भगवंताला दूध पिऊ घातलं ना, ती खरी सेवा आहे. मग सेवा ही कुणी कुणाची करायची. महिला मंडळ तुम्ही तुमच्या नवऱ्याची सेवा करायची. आता परमार्थामध्ये सगळ्यात खरी सेवा केली आमच्या सीताई साहेबांनी. रावणाचा आणि कुंभकर्णाचा संवाद चालू आहे. रावण म्हणतो कुंभकर्ण माझी इच्छा पूर्ण झाली नाही. कुंभकर्ण म्हणतो ऐक रावण, तू रामाचे कपडे घाल आणि सीतेला वश करण्यासाठी जा. त्यावेळेस रावण म्हणतो कुंभकर्ण हे तू मला शिकवतोस का. तू सांगण्याच्या अगोदर मी त्या ठिकाणी रामाचे कपडे घातले आणि सीतेला वश करण्यासाठी गेलो तर कुंभकर्णा माझ्या शरीरातला कामच नाहीसा झाला. इतकी सीता पवित्र आहे. इतकी सीता आई साहेबांनी खरी सेवा केली मायबाप. म्हणून पती पत्नीमध्ये एक विचार ठेवा. कसा एक विचार ठेवा. पाय लक्ष्मीच्या हाती आणि म्हणून येतो का कुलते किंवा न मोडता दोन्ही आकार. घडिले एकचे शरीर ते अर्धराणी नटेश्वर रूपी दिसे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका असणे की जे. विठ्ठल विठ्ठल अजून महिला मंडळांमध्ये खरी सेवा केली आमच्या जिजाऊ आई साहेबांनी. आता मला सांगा महिला मंडळ, जगद्गुरु तुकोबराय भजनाला जात होते, ते काही सांगून जात होते का. कोणत्या डोंगरावरती भजनाला जाते ते काही सांगून जात होते का. नाही. ते का आताचे तुकाराम महाराज आहेत का सांगून जायला. आताचे तुकाराम महाराज म्हणतात होय ग गावामध्ये सप्ताह चालू आहे आणि दीपाली ताईंचं कीर्तन आहे जाऊ का. ती म्हणती बसा खाली. बसलेच लगेच तुकाराम महाराज खाली. तवाचे तुकाराम महाराज. मग जगद्गुरु तुकोबराय कोणत्या डोंगरावरती भजनाला जाते ते काही सांगून जात नव्हते. मग 3 डोंगर आहेत. भंडारा डोंगर, भामचंद डोंगर आणि विशाल डोंगर. या 3ही डोंगरामध्ये 15, 20, 25, 30 किलोमीटरचं अंतर आहे. मग आई साहेब काय करायच्या. 4 भाकरी टोपलीमध्ये घ्यायच्या, मुखामध्ये सात्विक असं भगवंताचं चिंतन करायच्या आणि जिथून 3 डोंगराला 3 वाटा प्रारंभ होतात तिथं माझ्या आई साहेब यायच्या, मोबाईल काढायच्या आणि तुकोबरायांना कॉल करायच्या. मोबाईल होता का तेव्हा. नाही. आता ऐका होता. तुम्ही म्हणता कसं. मला सांगा गीता कुणी सांगितली. भगवंताने सांगितली. कुणाला सांगितली. अर्जुनाला. कुठं सांगितली. कुरुक्षेत्रावरती. पण कुरुक्षेत्रावरती चाललेली गीता हस्तिनापुरात धृतराष्ट्राला कोण सांगत होतं. संजय. आणि मग कुरुक्षेत्रावरचं त्याला हस्तिनापुरात कळत कसं होतं. सगळ्यात पहिल्यांदी मोबाईलची रेंज आहे आणि मग मोबाईलचं संशोधन आहे. ही सगळे संशोधन आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत. म्हणून आपला हिंदू धर्म हा काही सामान्य नाही. विठ्ठल विठ्ठल 3 डोंगर आहेत. त्या 3ही डोंगराच्या मध्यभागी माझ्या आई साहेब यायच्या. प्रत्येक वाटेला कान दाबायच्या आणि ज्या वाटेवरून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल त्या वाटेने माझ्या आई साहेब जायच्या. पण जात असताना जिजाऊ मातेच्या पायाला काटा टोचला आणि जिजाऊ माता म्हणल्या स्वामी. पण जगाच्या मालकाला धावून यावं लागलं. आणि देव कसे आले तर ऐका. पिवळा पितांबर गगनी झळकला. गरुडा
नंतर जिजाऊ मातेच्या पायामधला काटा भगवान परमात्म्याने काढला आणि मग जिजाऊ आईसाहेबांनी प्रश्न विचारला, बाळा तुझं नाव काय? सांगितलं, आई मी माझं नाव सांगणार नाही. मग तुझं नाव नाही सांगायचं तर तुझं गाव तरी सांग. सांगितलं पंढरपूर. आणि मग जिजाऊ आईसाहेब म्हणायला लागल्या, मग तुला तिथला काळ्या इठ्या माहित असेल ना? आणि मग तो मागं सरले आणि सांगितलं, आई मीच विठ्ठल आहे. मग देव पुढं जिजाबाई माग, देव पुढं जिजाबाई माग. जिजाबाईनं देवासोबत वाद घातला का? तर भगवंता माझ्या पायामध्ये काटा टोचला, तो काटा काढण्यासाठी तू धावून आला. पण दुष्काळामध्ये अन्न अन्न पाणी पाणी करता करता माझ्या घरातले सदस्य गतप्राण झाले. त्यावेळेस तू का नाही धावून आला? आणि आता धावून येऊन काय उपयोग? मग भक्तानं देवासोबत वाद जरी घातला तरी त्या वादामुळे भगवंताला आनंद झाला. अभंगाचं दुसरं चरण. करिता स्वामी सर्वे वाद, करिता स्वामी सर्वे वाद, करिता स्वामी सर्वे वाद, करिता स्वामी सर्वे वाद. ओ करिता स्वामी सर्वे वाद, करिता स्वामी सर्वे जोरदार टाळ्या महाराज. गुड महाराज. करिता स्वामी सवे वाद, अधिक अधिक आनंद. मग भक्तानं देवासोबत वाद जरी घातला तरी त्या वादामुळे भगवंताला आनंद झाला. म्हणून जीवन जगत असताना एवढा अधिकार आपण निर्माण केला पाहिजे. त्यासाठी जीवन जगत असताना भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, नामचिंतन करा. जीवन जगत असताना जीवनामध्ये प्रेम द्या, प्रेम घ्या. वाणीनं गोड बोला, समाज जिंका. द्वेष मत्सर सगळं काही बाजूला काढून टाका. कैसा नाही देहाचा भरवसा. आपल्या आयुष्यातला आपला कोणता दिवस हा शेवटचा दिवस असेल सांगू शकत नाही. म्हणून त्यासाठी प्रेमाने जीवन जगा, प्रतिष्ठेने वागा, निष्ठेने जगा. सत्कर्माला लागा, स्वधर्माला लागा. अन्यायापासून दूर भागा.
जशी अन्न तशी बुद्धी म्हणून सात्विक अन्न खागा, कुणावर येऊ नका रागा, भगवंताशी जोडा प्रेमाचा धागा, आणि काही मागायचंय ते भगवंतालाच मागा. देण्यासाठी प्रत्यक्ष भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा आणि हनुमंत आहेत उभा. दिल्याशिवाय राहणार नाही, परंतु तशी सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. आणि तुम्ही बघा, याच जगामध्ये घेण्यासारखं देण्यासारखं काय असेल तर तिने वय प्रेम आहे महाराज. म्हणून मला हे येतं मला ते येतं सर्व काही सोडून द्या महाराज. एक दिवस प्रत्येक माणसाला जायचंय, राहण्यासाठी कुणी आलंय का? नाही. आम्ही कीर्तनाला गेल्याच्या नंतर अनेक लोक आम्हा महाराज लोकांना म्हणतात, महाराज चहा होईपर्यंत चला आमचं शेत बघून येऊ. आणि मग त्यांचं शेत बघायला गेल्याच्या नंतर ते छाती ठोकपणे सांगतात, महाराज या लिंबाच्या झाडापासून त्या बाबीच्या झाडापर्यंत आखा 7-12 या पठ्ठ्याचा आहे. आणि मग ती जमीन हसते आणि खालून काय म्हणते, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू बनून देखत देखत नातू बनून पैसा झाला, देखत देखत नातू बनून तोही पैसा झाला, देखत देखत नातू बनून तोही पैसा झाला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू बनून तोही पैसा झाला, 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 तोही पैसा झाला, तोही पैसा झाला. खालून ती जमीन हसते आणि काय सांगते, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. ती जमीन हसते काय सांगते, अरे वेड्या ही जमीन माझा म्हणणारे तुझ्या आजोबा गेले, तुझे पंजोबा गेले, तुझे वडील गेले आणि तू सुद्धा जाणारे. राहण्यासाठी कुणी आलंय का? मला सांगा, माठ माहित आहे ना? माठ माहित आहे ना? त्याला तुम्ही डेरा म्हणत असताना किंवा प्रत्येक भाषा वेगवेगळी असते. एक वेळेस त्या माठाला मी प्रश्न केला, दादा तू एवढा थंड का राहतोस? उन्हाळ्यामध्ये असो, पावसाळ्यामध्ये असो, हिवाळ्यामध्ये असो, तू एवढा थंड का राहतोस? त्या माठानं गोड उत्तर दिले, दीदी ज्याला माहितीये की ज्याचा भूतकाळ ही याच मातीत आहे आणि भविष्यकाळ ही याच मातीत आहे, त्यानं गर्व करावं तरी कोणावरी गर्व करावा त्यानं. म्हणून आहे तोपर्यंत प्रेमानं जीवन जगा. महान असणारे जगद्गुरु तुकोबराय परमार्थ केला, पण काय म्हणतात, देवा अहंकार तर काय, अहंकाराचा वारा सुद्धा मला लागू देऊ नको म्हणे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, आणि माझ्या विष्णुदासा भाविकासी, किंवा लहानपण देगा देवा आणि मुंगी साखरेचा मुंगी माहिती ना? महिला मंडळ मुंगी माहिती का? आता ऐका, एका मुंगीने जर ठरवलं आपल्या संपूर्ण अशी मंदिराला प्रदक्षिणा मारायची, किती वेळ लागन त्या मुंगीला? 7-8 दिवस सहज लागते महाराज. आहेच त्या मुंगीचा जीव किती. मग एक मुंगी दुसऱ्या मुंगीला म्हटली, म्हणे मला दिल्लीला जायचंय. ती म्हणली, पागल आहे का? या मंदिरालाच प्रदक्षिणा घालायचं म्हटलं तर तुला 7-8 दिवस लागते. दिल्लीला जायला तुझं आयुष्य जाईल, तरीही तू दिल्लीला जाऊ शकत नाही. आता मला सांगा, माग महिला मंडळ, चष्मेवाल्या आजी, सर्वजण सांगा मला, मुंगी दिल्लीला जाऊ शकते का? नाही. पण ऐका, तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावरती बसली तर बिनबोबाट दिल्ली घातली महाराज त्या मुंगीनं. ना तिकीट, ना चेकिंग, ना पेट्रोल, ना डिझेल. आणि मग तिकडे गेल्याच्या नंतर तिकडल्या मुंगीनं सिरंजीच्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. ती म्हणली, बघ म्हणली मी दिल्लीला आले. ती म्हणली, आता बाय तू दिल्लीला कसं काय? ती म्हणली, मी दिल्लीला यायचं फक्त 2च कारण. पहिली गोष्ट म्हणजे मी लहान झाले, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हात मोठ्याचा धरला
मी दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले, म्हणून जीवन जगत असताना लहान व्हा आणि संतांची संगत करा, बिनबोबत देवाचं घरी. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संतों के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संतों के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, महाराज सांगतात, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. महाराज या ठिकाणी सांगतात की संतांच्या संगती मनोमार्ग गती आणि 11वा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीने निश्चित आपल्या जीवनाचं कल्याण होतं आणि या विश्वामध्ये जागे करणारे जर कोण असतील तर ते माझे फक्त आणि फक्त माझे संत महात्मे आहेत. म्हणून तर महाराज सांगतात, या ठिकाणी या कलियुगामध्ये आपला जन्म झालेला आहे आणि या कलियुगामध्ये जन्माला येऊन असं काहीतरी कार्य करा की आपण गेल्याच्या नंतर 4 लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे. कारण या कलियुगामध्ये 4 प्रकारची माणसं आपल्याला पाहायला भेटतात. पहिला प्रकार असा आहे की पहिल्या प्रकाराची माणसं आपल्याला समाजामध्ये असे पाहायला भेटतात की ते स्वार्थही पाहत नाहीत आणि परार्थही पाहत नाहीत. माऊली ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात, माशी बघा माशी. एखादा माणूस जर जेवण करत असताना जर माशी त्याच्या ताटात पडली आणि ती माशी जर त्याच्या पोटात गेली तर ती माशी स्वतःही नष्ट होते आणि ज्या कोणाच्या पोटामध्ये ती माशी गेली त्याला सुद्धा मळमळ होते का नाही? होते ना? त्याला सुद्धा मळमळ होते. माशी माहिती ना, महिला मंडळ माशी. आता मला सांगा, इथं माशीनं स्वतःचा स्वार्थ साधला का? नाही साधला. परार्थ साधला का? नाही साधला. माशी माहिती ना, महिला मंडळ माशी. इथं बऱ्याचशा मावशा माशीवणी आहेत. माशी कशी जेवण करत असताना ताटाभोवती नुसती भुनभुन 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 करत असते, तसं इथं बऱ्याचशा मावशा आहेत की त्यांचे मालक जेवायला बसले की ती त्यांच्या ताटाभोवती नुसत्या भुनभुन 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 करत असतात. कोण कोण आहे? हात वर करा बरं. करतात का? माहित आहेत मला. सांगते मी तुम्हाला कीर्तन झाल्याच्या नंतर. विठ्ठल विठ्ठल म्हणजे माणशीनं स्वतःचा स्वार्थही साधला नाही आणि परार्थही साधला नाही. दुसऱ्या प्रकारची महाराज माणसे या ठिकाणी सांगतात की ती माणसं फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ साधतात, म्हणजे स्वतःचं भलं करतात. समाजामध्ये तिसऱ्या प्रकारची माणसं महाराज सांगतात की ती माणसं स्वार्थही साधतात आणि परार्थही साधतात, म्हणजे स्वतःचंही भलं करतात आणि इतरांचंही भलं करण्याचा विचार करतात. म्हणजे काही माणसं अगदी गंगेच्या पाण्यासारखी निर्मल असतात. आणि चौथा प्रकार महाराज या ठिकाणी सांगतात की काही माणसं फक्त आणि फक्त परार्थ साधतात आणि या विश्वामध्ये परार्थ साधणारे एकमेव कोण जर असतील तर ते म्हणजे माझे संत महात्मे आहेत. म्हणून तर महाराज सांगतात, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे. आणि तेच संत महात्मे आपल्याला पदोपदी जाग करतात. कशाच्या ठिकाणी? उठा जागे वारे आता, जागे वारे आता, Thank you.
लागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा आणि चुकवी व्यथा जन्माच्या. महाराज म्हणतात की परमार्थाच्या ठिकाणी जागे राहा, धन दारा पुत्र जन याच्या ठिकाणी जागे राहा. जीवन जगत असताना भगवंताचं भजन करा. मग महाराज म्हणतात की आतापर्यंत नाही आपण आपल्या आयुष्याचा कल्याण करण्याचा विचार केला, पण आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आतापर्यंत नाही कधी आपण ज्ञानेश्वरी पारायण केलं, पण आतापर्यंत नाही कधी आपण गाथ्याचं अध्ययन केलं, पण आतापर्यंत नाही कधी आपण सत्याचं आचरण केलं, पण आतापर्यंत नाही कधी आपण गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातली, पण महिला मंडळाला माळा घालायला आवडत नाही. आजकालच्या महिला मंडळाला सोनं आवडतं. सोनं इकडे आवडतं का महिला मंडळ? नाही. आणि प्रत्येक महिला मंडळांना माझं एवढंच सांगणं की कमीत कमी 50 वर्षाच्या आत तुम्ही 25 तोये तरी, 25 जाऊ द्या, पण 30 तोये तरी घाला. आणि मरायच्या वेळेस तुमच्या सुनबाईला सांगायचं, सुनबाई हे बघ, तू मला स्वतःच्या आईसारखं जपली म्हणून 15 तोये तुला, 14 तोये माझ्या लिकीला, आणि मी गेल्याच्या नंतर 1 तोळा माझ्या मुखात टाक, म्हणजे मला शांततेने झोप. महिला मंडळ सोनं घालू नका असं मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही, कारण ते तुमचं प्रतीक आहे, वैभव आहे. सोनं घाला, परंतु मला तुम्हाला एकच वाक्य वापरायचे, अरे काय करता तुमचं तोळ सोन्याला, एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळेच्या मण्याला, घाला. आतापर्यंत कुणी घातली नसेल तर घाला, कारण तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. भगवंताचं नामस्मरण करा, नामचिंतन करा, कारण भगवंताने आपल्याला पवित्र असा नरदेह दिलाय. कशासाठी? देवेलीला देह बजाना गोमटा, 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 देवेलीला देह बजाना गोमटा. तोला झाला आणि तोया झाला फाटा बाधिकेचा. देवानं आपल्याला अनमोल किमतीचा नरदेह दिला भगवंताचं भजन करण्यासाठी, परंतु आजकाल लोक करत नाही. महाराज म्हणतात एवढंच नाही, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाय वचन, जेणे तू जोडीसी नारायण, नासे जीवपण भवरोग. माणसाला जर या देहाची किंमत समजली असती तर आज माणसाने जे खाऊ नये ते खाल्लं नसतं, जे पिऊ नये ते पिलं नसतं, जसं वागू नये तसं वागले नसते. कळाली या देहाची किंमत? नाही कळाली महाराज. माणसाला जर या देहाची किंमत समजून घ्यायची असेल तर हा धर्म मंडप आहे. याच धर्म मंडपामध्ये कळू शकतं की तुम्ही नेमकं जन्माला आलात कशासाठी आणि इथं येऊन नेमकं तुम्हाला करायचंय काय. विठ्ठल विठ्ठल आजकाल माणसाला या देहाची किंमत समज
समजले नाही महाराज. माणसं जे खाऊ नये ते खातात, जे पिऊ नये ते पितात. खऱ्या अर्थाने आजकाल काही काही माणसं दारू पितात. परंतु माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पी तो शाम को उतर जाएंगी, लेकिन एक बार हरि नाम का प्याला तू पी के दे, तेरी जिंदगी सुधर जाएंगी, तेरी जिंदगी सुधर जाएंगी. अशा प्रकारे दारू बंदी करा महाराज. दारू पिऊ नका. दारू गांजा मत पियो यार, अक्कल गुम हो जाती है. गांजा मत पियो यार, दारू गांजा मत पियो यार, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यार, अक्कल गुम हो जाती है. अक्कल गुम हो जाती है, अपने कमाई का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. अशा प्रकारे दारू बंदी करा महाराज. दारू पिऊ नका. आणि एक दिवस असंच एका कीर्तनामध्ये सांगितलं, दारू बंदी करा, दारू पिऊ नका. एक महिला मंडळ माझ्याकडे आली आणि मला म्हणली, महाराज चला म्हणली घरी. म्हणलं का? ती म्हणली आमच्या त्यांना तसला दारू प्यायचा नाद लागलाय. म्हणली चला घरी. मी म्हणलं मला काही दारू बिरू बंद करता येत नाही. म्हणलं मी नाही येणार. ती म्हणली महाराज तुम्ही चलाच. मी गेले. तिचा नवरा असा दारू पिऊन बसलेला होता. मी त्याच्याकडे बघून म्हणलं, अरे दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने कमाई का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. तो म्हणला महाराज आता बन म्हणला. ती म्हणली महाराज ही प्रत्येक वेळेस असंच म्हणत असते, पण बंद काय करीत नाही तुम्ही, अजून 5 मिनिटं उपदेश करा. मी परत चालू केलं. मी म्हणलं अरे दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने कमाई का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. तो म्हणला महाराज तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का, आता बंद म्हणजे बंद म्हणजे बंद. मी म्हणलं अरे बंद, पण नेमकं काय बंद? तो म्हणला आजपासून आपल्या गावातली कीर्तन बंद, आजपासून भजन बंद. म्हणजे एवढे विचित्र असतात महाराज. म्हणून जीवन जगत असताना दारू बंदी करा, दारू पिऊ नका. अरे पवित्र असा नरदेह आपल्याला भगवंताने दिलाय ना, तर या आयुष्याचा नाश करू नका. म्हणून तर महाराज वेदोवेदी आपल्याला सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेश, 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 आता तरी पुढे हाची उपदेश.
वाची उपदेश नका करू नाश आविष्याचा, या आविष्याचा नाश करू नका महाराज. सुंदर असा नरदेह भगवंताने दिलाय. भगवंताचं चिंतन करा आणि हे चिंतन जर आपण आपल्या आयुष्यामध्ये केलं तर आपल्या जीवनाचं कल्याण होऊन जातं. कारण तो भगवान परमात्मा एवढा कृपाळू, एवढा अवतार आहे. माऊली ज्ञानोबाराय सांगतात की ऐसे यशस्वी अवतार ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे सहाय गुण वसती जेथे, म्हणून तो भगवंतो. आणि असा भगवान परमात्मा कुठं राहतो? कुठं राहतो भगवान परमात्मा? भीमातीरी एक वसविले नगर, भीमातीरी एक वसविले नगर, भीमातीरी एक वसविले नगर, भीमातीरी एक वसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुखासी चार भुजाचा, तेथील मुखासी चार भुजाचा, तेथील मुखासी चार भुजाचा, तेथील मुखासी चार भुजाचा. बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 वसविले नगर. असा भगवान परमात्मा पंढरपूरला राहतो. कशासाठी? पुंडलिकासाठी. अजोनी तिष्ठतन तुका म्हणे मात धन्य त्याची. पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली. 28 युग झालं भगवंत एका विटीवरती उभा आहे. कशासाठी? पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली. म्हणून आपले आई वडील हे भगवंताचं स्वरूप आहेत. म्हणून जीवन जगत असताना धर्मानं जीवन जगा, आई वडिलांची सेवा करा, भगवंताचं चिंतन करा. आणि हा धर्म ज्याला जीवन जगत असताना खरा कळाला त्याला जीवन जगत असताना खरा वर्म कळत असतं. अभंगाचं 3रं चरण. असावा तो धर्म, असावा तो धर्म, असावा तो धर्म, असावा तो धर्म, असावा जाते वर्म. जीवन जगत असताना आपल्याला खरा धर्म कळायला पाहिजे. आणि ज्याला खरा धर्म कळाला त्याला जीवन जगण्याचं खरं वर्म कळत असतं. मग माणसाचा खरा धर्म कशात आहे तर महाराज म्हणतात भगवंताचं चिंतन करणं हाच माणसाचा खरा धर्म आहे. आणि खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबारायांनी आयुष्यभर या धर्माचं पालन केलं. मायबाप आयुष्यभर
म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझ्या मना लागो तुझा चाला, माझ्या मनाला तुझा चाला लागावा, छंद लागावा, यासाठीच हा परमार्थ आहे मायबाप. एवढा परमार्थ माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी केला. सकाळी लवकर उठावं, हातामध्ये विना घ्यावा, चिपळ्या घ्याव्या आणि भगवंतासमोर काकडा चालू करावा. त्या काकड्याच्या किती सुंदर चाली महाराज. त्या चाली ऐकल्या की भगवंताच्या डोळ्यातून नुसत्या अश्रूच्या धारा याव्या. एवढ्या सुंदर तुकोबरायांच्या चाली. आजकाल तशा चाली राहिल्या नाही. एवढ्या सुंदर तुकोबरायांचा काकडा झाला. आणि आता जगद्गुरु तुकोबराय मंदिराला प्रदक्षिणा मारू लागली. आणि असं म्हणतात की मंबाजी बुवांना तिथं बागीचा कोप केला होता. त्या काट्या अशा अस्त व्यस्त झालेल्या होत्या. लोकांना व्यवस्थित प्रदक्षिणा मंदिराला मारता येत नव्हती. म्हणून जगद्गुरु तुकोबराय त्या काट्या व्यवस्थित करू लागली. हे मंबाजी बुवांनी पाहिलं. मंबाजी बुवा धावत जगद्गुरु तुकोबरायांकडे आले, काठी काढली आणि जगद्गुरु तुकोबरायांना मंबाजी बुवांनी काठीने मारलं. तुकोबरायांना काठीने. तुकोबराय घरी जातात. मंबाजी बुवा घरी जातात. संध्याकाळ झाली की राऊळामध्ये कीर्तनाचा आवाज येऊ लागला. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी अभंग घेतला. आणि अभंगावरती विवेचन करणार तोच जगद्गुरु तुकोबरायांनी समाजाला प्रश्न केला की सज्जना हो, हा खांब कोणाचा? खालून एक जणांनी उत्तर दिलं, महाराज हा खांब मंबाजी बुवांचा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हे बघा, जोपर्यंत मंबाजी बुवा कीर्तनाला येत नाहीत तोपर्यंत हा तुकाराम कीर्तन करणार नाही. मला सांगा, तुकोबरायांकडे का विद्वत्ता कमी होती? नाही ना महाराज. ओ, एखाद्या माणसानं जगद्गुरु तुकोबरायांकडे जावं आणि महाराजांना म्हणावं, महाराज भक्ती या क्षेत्रातला तुमचा नेमका अनुभव काय? महाराजांनी सांगावं, हरी नाम कीर्तन, संतांचे पूजन आणि घालू लोटांगण महाद्वारी. एखादा बांधकाम व्यवसायातील मनुष्य असेल, त्यानं जगद्गुरु तुकोबरायांकडे जावं आणि महाराजांना सांगावं, महाराज बांधकाम या व्यवसायातील तुमचा नेमका अनुभव काय? महाराजांनी सांगावं, निरंजने आम्ही बांधलेले घर. अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबराया. पण ते जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की जोपर्यंत मंबाजी बुवा कीर्तनाला येत नाहीत तोपर्यंत हा तुकाराम कीर्तन करणार नाही. हातामध्ये विना होता, चिपळ्या होत्या खाली ठेवल्या आणि मंबाजी बुवांच्या घरी माझे जगद्गुरु तुकोबराय गेली. मंबाजी बुवा असे झोपलेली होती. जगद्गुरु तुकोबराय गेले आणि मंबाजी बुवांचे हात चोपू लागले. मंबाजी बुवा म्हणले, तुकोबराया ओ, हे काय करता म्हणे? सकाळी याच हाताने मी तुम्हाला काठीने मारलं आणि तुम्ही खुशाल आता माझे हात चोपतात. त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हे बघा मंबाजी बुवा, तुम्ही मला काठीने मारलं, मला वेदना झाल्या नाही, पण मला वाटलं मला मारून मारून तुमचे हात दुखत असतील म्हणून तुमचे हात चोपायला आलो. एवढी नम्रता माझ्या तुकोबरायांकडे होती मायबा. एवढी नम्रता तुकोबरायांकडे होती. आणि त्यापैकी जर आपल्यातलं जर एखादं असतं आणि त्याला जर असं काठीने मारलं असतं तर ते घरी गेलं असतं आणि त्याच्या बायकोला म्हणलं असतं, कुठे रे म्हणलं असतं, ते टिकवू, त्याच्या डोक्यातच घालतो, त्याचा चुराच करतो. म्हणजे आपल्याकडे नम्रता राहिलेली नाहीये. पण महाराज म्हणतात, नम्र झाला भोता आणि तेने कोंडिले. एवढे नम्रतेने माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी परमार्थ केला. मग ते जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला. आता मला सांगा महिला मंडळ, पेढा जर तुम्ही रडत खाल्ला तर कडू लागतो का? लागतो का कडू? कोणाला लागत असेल त्याने हात वर करा बिंदास, मी काय म्हणत नाही. पेढा जर रडत खाल्ला तर कडू लागतो का? नाही. पेढा जसा रडत जरी खाल्ला तरी गोडच लागतो आणि हसत जरी खाल्ला तरी गोडच लागतो. तसं भगवान परमात्म्याचं नामस्मरण हे तुम्ही प्रेमाने जरी घेतलं तरी त्याचं तुम्हाला पुण्यच लागणार आहे आणि झोपेत जरी घेतलं तरी त्याचं तुम्हाला पुण्यच लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण एवढी ताकद माझ्या भगवंताच्या
भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. मौली ज्ञानोबराय सांगतात, चहुविधी जान शाही शास्त्री कारण 18 ही पुराण हरिसी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ही सगळे काही आपल्याला ओरडून सांगतात की याच जगामध्ये एकमेव सार जर काय असेल तर ते म्हणजे भगवंताचं चिंतन आहे. आणि असंही भगवंताचं चिंतन कोणीही करू शकतं, कुठेही करू शकतं आणि कसंही करू शकतं. शास्त्रकार चालती करा चालती करा जेथे तेथे कुठेही असू द्या, तुम्ही भगवंताचं चिंतन करा, तुम्हाला त्याचं पुण्य लागणार आहे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्ष पाही उद्धरती. कोणालाही भगवंताचं चिंतन करण्याचा अधिकार आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलंय की 4 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कुणीही भगवंताचं चिंतन करू शकतं. इथं ना वयाची अटे, ना श्रीमंताची अटे, ना गरीबाची अटे. महाराज सांगतात, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, या भलती नारी नर, या भलती नारी नर, या भलती नारी नर, या भलती नारी नर, याचा करावा विचार, याचा करावा याती भलती नारी नर, याचा करावा विचार न लगे चिंता कोणाची. खटनटे यारे शुद्ध होणे जा. प्रत्येकाला भगवंताचं चिंतन करण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक माणूस भगवंताच्या चिंतनानं या जीवनाचा उद्धार करून घेऊ शकतो. म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार एकदा सर्वांनी वर हात करा. महिला मंडळ असे वाकडे काही करू नका कड्या, कारण वाकडे जर केले तर तसेच वर जात असते. सरळ हात वर करा. विठोबा
थांबा, पकवाज ताली, टाळ, 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 ताली, ताली, ताली वाजवा. वाजवा जरा जोरदार टाळ. म्हणजे दोन महाराजांसाठी बघा त्यांचा किती घामघाम निघलाय. खरंच वादन हे सोपं नसतं मायबाप. खऱ्या अर्थाने यासाठी आयुष्यभर तपश्चर्या करावी लागते, साधना करावी लागते, तेव्हा कुठेतरी एवढं सगळं प्राप्त होत असतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार यथामती आता अवकाश भंगाचा विचार करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. खऱ्या अर्थाने जाता जाता माझ्या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. जीवन जगत असताना आई वडिलांची सेवा करा, त्यांना दुःख लागू देऊ नका. कारण ज्या आईने हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं, 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटामध्ये वाढवलं, आज त्याच आईला ताटात वाढवायचं जीवावर आलं. म्हणून तर आई वडिलांची सेवा करा. काय असू शकते ती आई? आई मायेचा सागर, समृद्धीची घागर, चैतन्याचा जागर असते महाराज. आई भाजीतलं मीठ, हक्काचं व्यासपीठ असतं. आई पावसाच्या धारा, थंडगार वारा, मायेचा उभार असते दादा. आई ही आईच असते. नसती सांभाळणारी दाई, दाई म्हणजे नोकरीमबाई. असल्यावरती कळत नाही आणि नसल्यावरती मिळत नाही. समुद्राची शाही, आकाशाचा कागद, साक्षात सरस्वती माता जरी आईचे उपकार लिहायला बसली तरीही आईचे उपकार लिहू शकणार नाही. कारण स्वामी तिन्ही जगाचा आणि आई विना भिकारी. आई आपल्या बाळाला जन्म देते. आई आपल्या बाळाला बोलायला शिकवते, चालायला शिकवते. नव्हे नव्हे आई आपल्या बाळाला संस्कार देते. आई म्हणजे एक दारातील पवित्र तुळस आहे. आणि आई म्हणजे वेदनेनंतरची पहिली आरोही. आपल्या कर्तव्याला आणि कर्तृत्वाला पूर्ण करत जे आयुष्यभर आपल्यासोबत खंबीरपणे उभी असते ती म्हणजे आई. म्हणून भगवंतासारख्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील असं वर्तन कधी करू नका. माझं तर नेहमी तरुण मुलांना सांगणं असतं, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फार मोठे व्हा. कुणी कलेक्टर व्हा, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, काय व्हायचंय ते व्हा. पण 2 गोष्टी नेहमी लक्षामध्ये ठेवा. भगवंतासारख्या बापाची मान कधी समाजामध्ये खाली जाईल आणि लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यातून कधी अश्रूच्या धारा येतील ना, असं वर्तन कधी जीवनामध्ये करू नका. तुम्ही आयुष्यात सक्सेस व्हाल. असं जीवन जगा. माझं फार तरुण मुलांना विनंती आहे, काय जगायचं ना ते देशाकरता जगा, धर्माकरता करा. प्रेम करायचं ना ते आई वडिलांवरती करा. म्हणून खऱ्या अर्थाने आई वडिलांची सेवा करा. आजकाल एवढे वृद्धाश्रम वाढत चाललेत. आज आम्ही समाजामध्ये रोज फिरतो महाराज. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये एक ना एक तरी वृद्धाश्रम आहेच. आणि माझं सांगणं असेल, आपल्यासाठी फार गर्वाची गोष्ट आहे मायबाप की आपण सर्वजण शेतकरी माणसं आहोत. जर एखाद्या वृद्धाश्रमामध्ये जर तुम्ही गेला, जाणं एखाद्या वृद्धाश्रमामध्ये, त्या वृद्धाश्रमामध्ये जर तुम्हाला 25 लोक पाहायला मिळाली तर विचारा तुम्ही त्यांना की तुमची मुलं काय करतात. ते पटकन सांगतील, महाराज माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे. अजून भाग्य आहे महाराज की एकाही शेतकरी मुलाचे आई वडील वृद्ध आश्रमामध्ये गेले नाही ना, हे शेतकऱ्याचं फार मोठं भाग्य. आणि कधी जाणवही नाही, कारण शेतकरी आईबाप आपल्या मुलांना योग्य संस्कार लावतात. म्हणून प्रत्येक पालकांना माझं सांगणं आहे की तुम्ही तुमच्या मुलाला
जीवन जगत असताना प्रॉपर्टी कमी कमवा, पण तुमच्या मुलांना योग्य संस्कार लावा. तुम्ही जर तुमच्या मुलांना योग्य संस्कार लावले नाही तर तुम्ही आयुष्यभर जी प्रॉपर्टी कमवली ती प्रॉपर्टी 2 दिवस सुद्धा पुरणार नाही. आहे तोपर्यंत मुलांना योग्य संस्कार लावा, कारण संस्कार केले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तरच आपला हा भारत देश टिकेल. आहे तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करा, आई वडिलांची सेवा करा आणि जितकी आई चांगली असते त्या आईपेक्षाही जो आपल्याकरता रात्रंदिवस कष्ट घेतो त्या शब्दाचं नाव बाप असतं. बाप असतं त्या शब्दाचं नाव. आणि वडिलांचं वैशिष्ट्य काय असतं? आई मला 1 रुपया दे, आई मला 1 रुपया दे म्हटलं की पाकिटातून हात घालून 1 रुपया काढून देणारी आई आपल्या लक्षात राहते. पण हाडाचं काढं करून रक्ताचं पाणी करून रात्रंदिवस कष्ट घेऊन त्या बापानं आपल्याकरता 10 एकर जमीन घेऊन आपल्या आयुष्याच्या शिदोरीची सोय लावली. तो बाप किती पोरांच्या लक्षामध्ये येतो विचार करावा लागेल दादा, आपल्याला विचार करावा लागेल. अरे सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा यांनी या स्टंपापासून नॉन स्ट्राईकच्या स्टंपापर्यंत 100 धावा पूर्ण केल्या की आम्हाला आनंद होतो, आम्हाला टाळी वाजवावीशी वाटते. पण उन्हामध्ये 47 डिग्री तापमान असताना या बांधापासून त्या बांधापर्यंत अशा वखारीच्या लाखो धावा पूर्ण केल्या. तुझ्या लक्षात कधी आलं भल्या माणसा? कधी आलं तुझ्या लक्षात? अरे आमचा बाप वारला तर गोठ्यामध्ये बैल बांधलेला होता. तो बैल दिवसभर जेवला नाही, पाणी पिलं नाही. त्याला वाटलं अरे माझा मालक मला सोडून गेलाय. पण 2 पायाचा काजाचा तुकड्याच्या डोळ्यात अश्रूच्या धारा येत नाही. आजकाल फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून माझं सांगणं असेल, का शेतकऱ्याला आत्महत्या करावी वाटते? का घरच्या बापाला आत्महत्या करावी वाटते? का बापाच्या मनामध्ये असा विचार येतो की मी आत्महत्या केली पाहिजे? माझं नेहमी सांगणं असतं, भाऊ टीव्ही पाहायला बसला तर टीव्ही पाहत पाहत म्हणतो माझ्या बापाला आयुष्यामध्ये काहीच कमवता नाही आलं. मुलगीही तीच सांगते, दादा तुझं तसंही ना, खरंच आपल्या बापाला आयुष्यामध्ये काहीच कमवता नाही आलं. ज्या दिवशी ती मुलगी आणि मुलगा असं बोलतो तेव्हा त्या बापाच्या जीवाला काय वाटत नाही, परंतु तेच जेवणाचं ताट उचलण्यासाठी ज्या वेळेस त्याची बायको येते आणि बायको सांगते मुलांनो तुम्ही तरी 20 वर्षापासून आलात, अरे 25 वर्ष झालं मी यांच्या बरोबर संसार करते, यांना माझ्यासाठीच काही कमवता नाही आलं तर हा तुमच्यासाठी काय कमवेल? आणि माझं सांगणं आहे प्रत्येक महिलेला, मला तुमची मुलगी, तुमची नात, तुमची बहीण म्हणून समजून घ्या. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या नवऱ्याला म्हणता की 25 वर्ष संसार करून तुम्हाला माझ्यासाठी काही कमवता नाही आलं, त्या दिवशी तो माणूस 90% खचतो महाराज. 90% तो जीवनातून वजाबाकी होऊन जातो. का? तर त्याला वाटतं मला माझं गाव समजून घेत नाही, अरे उद्या सासरी जाणारी माझी मुलगी मला समजून घेत नाही, उद्या लग्न होणारा माझा मुलगा मला समजून घेत नाही. मला याचं वाईट वाटत नाही, परंतु माझ्या खांद्याला खांदा लावून जिनं आयुष्यभर संसार करण्याची शपथ घेतली ती माझ्या आयुष्याची जोडीदारीण माझी बायको जर मला समजून घेत नसेल तर मी जगायचं कोणासाठी? हा विचार ज्याच्या मनामध्ये येतो ना त्या शब्दाचं नाव आहे बाप, त्या शब्दाची व्याख्या आहे बाप. म्हणून नेहमी 2 गोष्टीला घाबरा, एक म्हणजे पाप आणि दुसरं म्हणजे बाप. पापाला घाबरला तर आपला परमार्थ चांगला आहे आणि बापाला घाबरला तर आपला संसार चांगला आहे. म्हणून जीवन जगत असताना भगवंताचं भजन करा, आई वडिलांची सेवा करा, प्रेमानं जीवन जगा, प्रत्येकाशी प्रेमानं वागा. गेल्याच्या नंतर 4 लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे चांगलं म्हणून, असं जीवन जगा. आई वडिलांची सेवा करा आणि पती पत्नीमध्ये एक विचार ठेवा, झालेली सेवा भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोली